ദശകം 1. ഭഗവാന്റെ സ്വരൂപ്യവും മഹാത്മ്യവും. സാന്ദ്രാനന്ദാവബോധാത്മകമനുപമിതം കാലദേശാവധിഭ്യാം നിർമുക്തം നിത്യമുക്തം നിഗമശതസഹസ്രേണ നിർഭാസ്യമാനം അസ്പഷ്ടം ദൃഷ്ടമാത്രേ പുനരൊരു പുരുഷാർത്ഥാത്മകം ബ്രഹ്മതത്വം തത്താവത്പാദി സാക്ഷാൽ ഗുരുപവനപുരേ ഹന്തഭാഗ്യം ജനാനാം. एवं दुर्लभ्य वस्तुन्यपि सुलभतया हस्तलब्धेदन्यत् तन्वा वाजादिया वा भजति पदज्जनशुक्ततैव स्फुटेयम् एते द्वावद्वयन्तु स्थिरतरमनसा विश्वपीडापहत्ये विशेषान्मानमेनं गुरुवानपुराधीशमेवाश्रयामः. सत्त्वं यत्तद् पराभ्याम् अपरिकलनतो निर्मलं तेन तावत् भूतेर्भूतेन्द्रियैस्ते पपुरिति बहुशः श्रूयते व्यासवाक्यं. तस्वच्छत्वादिदचादिदपरसुगजत् गर्भनिर्भासरूपं तस्मिन् धन्यारमन्दे श्रुतिमतिमधुरे सुग्रहे विग्रहे ते निष्कम्बे नित्यपूर्णे निरवधि परमानन्दपीयूषरूपे निर्लीनानेकमुक्तावलि सुभगतमे निर्मल ब्रह्मसिन्धौ कल्लोलोलासतुल्यं खलु विमलतरं सत्त्वमाहुस्तदात्मा कस्मानो निष्कलस्त्वं सकल इति वदस्त्वत्कलास्वैभूमन् निर्व्यापारोऽपि निष्कारणपदपदसे यत्क्रियामीशनाख्यां तेनैयोदेति लीना प्रकृतिरसति कल्पाभिकल्पाधिकारे तस्या संशुद्धमंशं कमपि तमतिरोधायकं सत्त्वरूपं सत्त्वं धृत्वा तदासि स्वमहिमविभाकुण्डवैकुण्ठरूपम्.